नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी बुध आणि शनी ग्रहांच्या गतीत बदल होणार आहे. शनी त्यांच्या मूळ राशी असलेल्या कुंभमध्ये अस्त होईल, तर बुध मीन राशीमध्ये प्रवेश करेल. या ग्रहस्थितीच्या बदलामुळे काही राशींचे नशीब प्रबळ होणार आहे. विशेषतः या राशींना महादेवांच्या कृपेने अचानक लाभ आणि सौभाग्य प्राप्त होण्याची संधी मिळणार आहे. भगवान शंकर यांच्यावर विशेष आशीर्वाद ठेवतील. चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. तर मंडळी, पहिली राशी आहे वृषभ राशी. बुध आणि शनीच्या हालचाली वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. या काळात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. करिअरमध्ये विशेषतः तरुणांना प्रगतीच्या संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल आणि उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी मोठी सकारात्मक घटना घडेल. मंडळी, पुढची राशी आहे मिथुन राशी. शनी आणि बुध ग्रहाच्या स्थितीतील बदल मिथुन राशीसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. प्रयत्नांचे कौतुक होईल आणि अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करावा लागेल, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल. आर्थिक स्थिरता मिळेल आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. मंडळी, पुढची राशी आहे कुंभ राशी. बुध आणि शनीच्या बदलत्या स्थितीचा कुंभ राशीवर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन आनंदी राहील, तर कुटुंबात समजूतदारपणा आणि सौहार्द वाढेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. उधारी दिलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. तर मंडळी, या होत्या काही भाग्यशाली राशी की बुध आणि शनीच्या बदलत्या स्थितीचा या राशींवर अत्यंत शुभ परिणाम दिसून येईल. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.